श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या आहे कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी. चतुर्थी तिथी म्हटलं की ती भगवान श्री गणेशांना समर्पित असते. त्याचबरोबर गणपती बाप्पा म्हटलं की ते बुद्धीचे देवता आले. त्याचबरोबर गणपती बाप्पा हे संकट दूर करणारे संकट नाशक सुद्धा आहेत. सुख करता दुःख हरता त्यांच्या आरतीची सुरुवातच अशी आहे. म्हणजे असे हे मंगलदायी आपल्या आयुष्यामध्ये दुःख दूर करून सुख आणून देणारे किंवा जे संकट आहेत ते दूर करून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवणारे गणपती बाप्पा यांची चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करायची, गणपती बाप्पांचं पूजन कसं करायचं, त्याचबरोबर जर तुम्हाला संकष्ट चतुर्थी मिठाचं व्रत करायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. किंवा तुम्हाला संकष्ट चतुर्थी हे व्रत करायचं असेल, हा उपवास करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. पण हा उपवास जो आहे तो संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतर म्हणजे चंद्र दिसल्यानंतर, चंद्राची पूजा केल्यानंतर संध्याकाळी गणपती बाप्पांचं पूजन करून त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवून हे संकष्ट चतुर्थी जे व्रत आहे ते करायचं असतं. आणि त्यानंतर तुम्ही साधे जेवण करून जर चतुर्थी पकडत असाल तर जेवण करायचं आहे. किंवा तुम्हाला मोदकाचे असतील, खडीसाखरेच्या चतुर्थी असतील तर ते झाल्यानंतर आपल्याला ते खडीसाखर किंवा मोदक खायचे असतात. आता तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा मुलं ऐकत नाहीत, अभ्यासाला बसत नाहीत किंवा शिक्षणासंबंधित मुलांच्या काही प्रश्न आहेत ते तुमचे सुटत नाहीत किंवा मार्गी लागत नाहीत, त्याच्यासाठी गणपती बाप्पांची सेवा जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण गणपती बाप्पांच्या काही उपाय किंवा काही सेवा करू शकतो. तुमची एखादी इच्छा असेल, जसं की तुमच्या मुलांची एक्झाम झालेली आहे आणि तुम्हाला वाटतं की त्यांना स्पेसिफिक एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं किंवा तुमच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तो जॉब शोधत आहे, पण तुमच्या मुलाची इच्छा आहे की नाही मला ह्या कंपनीमध्ये जॉब लागायला हवा किंवा या सिटीमध्ये मला जॉब लावायला हवा, कारण लागायला हवा. प्रत्येकाच्या काही काही आपल्या वेगळ्या इच्छा असतात बघा. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, पाणीदार नारळ. आपल्याला कोणीतरी ओटीत दिलेलं किंवा कोणीतरी गिफ्ट दिलेलं ते नारळ वापरू नका. स्वतः दुकानामध्ये जाऊन आपल्याला एक पाणीदार ब्राऊन कलरचं, ज्याला शेंडी आहेत, केस आहेत, असं नारळ आणायचं आहे. आणि त्या नारळावर आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर आपल्या देवघरासमोर चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. देवघरासमोर हे नारळ आपण आपल्या हातात ठेवून बसायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खडीसाखर सुद्धा याच्यासोबत घेऊ शकता. आणि तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्हाला बोलायची आहे की माझी ही अशी अशी इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ द्या. त्यानंतर थोडा वेळ आपल्या देवघरासमोर ठेवायचं आणि त्यानंतर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊन परत आपल्याला हे नारळ आपल्या हातामध्ये पकडायचं, मनोकामना बोलायची आणि तिथे हे नारळ अर्पण करायचं आहे. फोडायचं वगैरे काहीच नाही, डायरेक्ट तिथे आपल्याला हे अर्पण करून यायचं आहे. आणि समजा घरी तुम्ही मनोकामना बोलली, असं केलं आणि तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाताना तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी ज्याच्यासाठी तुम्ही करताय ते सोबत आले, त्यांच्या हाताने ठेवलं तर खूपच छान आहे, उत्तम आहे, लवकर अनुभव येतील. आता गणपतीची पूजा चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा करताना तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर्व देवांना स्नान घातलेलं जे पाणी आहे त्याच्यातच आपण सगळ्या देवांना स्नान घालतोय असं करायचं नाही. त्याच्यात पाणी जरी असेल तर ते तुम्ही झाडांना वगैरे टाका. रिकामं जे ताम्हण आहे ते घ्या किंवा ताम्हणामध्ये एक पेला असा पालथा ठेवा किंवा छोटेसे चौरंग वगैरे मिळतात बघा, ते ठेवा आणि त्याच्यावर प्रत्येक देव ठेवून त्याच्यावर स्नान घालायचं असतं. आता गणपती बाप्पा थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला येत नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालेल. गणपती स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. थोडंसं पाणी घ्या, थोडंसं पंचामृत घ्या, परत थोडंसं पाणी घ्या, हे असं करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पा देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवायचं आहे. नंतर त्यांना टीका, धूप, दीप, लाल फूल, 21 दुर्वांची एक जोडी अशी दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आवर्जून प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी
आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। आणि हे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आपण अर्पण केलेला आहे, दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील कोणीही तो जो नैवेद्य आहे तो आपण खाऊ शकतो, पण ते खोबरं वगैरे जे आहे ते नॉनव्हेज मध्ये वापरू नका। तर या पद्धतीने हा नैवेद्य दाखवून अशी पूजा आपल्याला करायची आहे। आणि ज्या दिवशी म्हणजे तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल, पण तुम्हाला पूजा करण्यासाठी वगैरे ह्या गोष्टी खूप आवडत असतील, तर संध्याकाळी तुम्ही कॅलेंडर मध्ये बघा की रात्री चंद्र उदय कधी आहे चतुर्थीचा, त्या कॅलेंडर मध्ये टायमिंग दिलेला असतो आणि त्या टाइमला सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता। त्यानंतर बाहेर चंद्राला तुम्ही ओवाळू शकता, चंद्राची पूजा करू शकता आणि तुमचं जे जेवण आहे म्हणजे उपवास नसेल, तुमचं जे काही आपलं नॉर्मल रोजचं जे जेवण असतं ते आपण करू शकतो। या पद्धतीने सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा आपण जे आहे ते गणपतीची पूजा चतुर्थीच्या दिवशी करू शकतो। तुम्हाला हवं असेल, उपवास जरी नसेल, तुम्ही सकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, तर तुम्ही रात्री चंद्र उदयाच्या वेळी गणपतीची पूजा करताना तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता। 21 मोदक, ते उकडीचे असतील किंवा आपण सारण भरून जे तळून करतो तसे असतील, कसेही असले तरी चालेल। किंवा तुम्ही रात्री अगदी काही गोड साखर ठेवली, दूध साखर ठेवलं, असं काही ठेवलं तरीही चालेल। त्याचबरोबर सकाळी जेव्हा आपण गणपतीचा अभिषेक करत आहोत त्यावेळेला तुम्ही फक्त पाण्याचाच अभिषेक करत आहात किंवा पाणी दुधाचा अभिषेक करत आहात, तर पाणी जे आहे ते स्वच्छ पिण्याचं पाणी घ्या आणि ताम्हण जे आहे ते स्वच्छ धुवून घ्या। आणि अथर्व शीर्षचा जर तुम्ही अभिषेक केला असेल तर तो थोडंसं तीर्थ म्हणून आपल्या घरातील जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे, कॉलेजला जाणारे किंवा स्कूलमध्ये जाणारे जे आपले मुलं मुली आहेत त्यांना हे थोडंसं तीर्थ आपण देऊ शकतो। ते असं तीर्थ दिल्यानंतर घेत नसतील तर तुम्ही त्यांच्या जेवणामधून, जसं की त्यांच्या वरणामध्ये किंवा त्यांच्या भातामध्ये कुठेतरी थोडंसं हे जे तीर्थ आहे अगदी थोडंसं तुम्ही टाकू शकता आणि हे तीर्थ मनोकामना बोलून प्रत्येक चतुर्थी तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता। त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये बदल होताना तुम्हाला दिसायला मिळेल की ते अभ्यास करतायत, केलेला अभ्यास लक्षात राहतोय, अभ्यासामध्ये त्यांची रुची वाढते, असे बरेच अनुभव। पण असं नाही की एक चतुर्थीला केलं, एक चतुर्थीला केलं नाही। तुम्ही अगदी बघा, एक असते संकष्टी चतुर्थी आणि एक असते विनायक चतुर्थी, म्हणजे महिन्यात 2 चतुर्थी असतात। तुम्ही या दोन्ही चतुर्थीला जर कंटिन्यू असं केलं तर आपल्याला फरक, कॉन्स्टंट असणं खूप गरजेचं असतं। जेव्हा आपण कंटिन्युटी मध्ये कोणता उपाय करतो, कोणती सेवा करतो ना, तर त्याचे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला दिसू लागतात किंवा अधिक लवकर अनुभव, प्रचिती आपल्याला यायला लागतात। श्री स्वामी समर्थ।